हॅलो सत्या, अरे कुठे आहेस तू? अरे ते नदीवरचा पूल. अरे मला माहिती आहे बलमा, पण इथं लय मोठी इमर्जन्सी झाल्या. इमर्जन्सी काय आलं? अरे त्या मारेकऱ्याची बायको आहे ना, त्यांना लय त्रास होतोय. मला वाटते त्यांना दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे, पण ते पूल पडल्यामुळे दवाखान्यात घेऊन जाता येणार नाही त्यांना. तू काहीतरी कर, तू एक काम कर, तू त्यांना कसं बी दवाखान्यात पोहोचवायची व्यवस्था कर, नाहीतर डॉक्टरांना इकडे घेऊन ये. 1-2 मिनिटं होल्ड कर, मी हॉस्पिटलला फोन लावून बघतो. लवकर कळव मला. थांब. हॅलो सत्या. हा काय झालं? अरे डॉक्टर कुठं ऑपरेशनला गेलेत आणि इथं एक पण खाट शिल्लक नाही आणि एकच त्यांची अँब्युलन्स आहे ती कुठं बाहेरच्या गावात गेल्या. आता काय करायचं मग? थोडी कळ काढा लक्ष्मी. पाणी पाणी घ्या. हळू प्या. बघ सत्यदादा काही ना काहीतरी मार्ग नक्की काढतील, थोडा वेळ सहन करा. हिला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये कसं नेता येईल याचा विचार. मॅडम, मला नाही वाटत हॉस्पिटल नाही पर्यंत त्या काळात सुचतील. त्यांची अवस्था बघता डिलिव्हरी आत्ताच करावी लागेल. वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. आत्ताच म्हणजे इथं पोलीस स्टेशन मध्ये? होय, पोलीस स्टेशन मध्ये. सत्या रे, इथे कशी करणार आहे आपण डिलिव्हरी? हा, आपल्याला काही एक्सपिरियन्स पण नाहीये. मला मान्य आहे, पण मला दुसरा पर्याय दिसत नाहीये. अरे देवा, आता काय करायचं? सत्या, अरे पण वाघमारे, हे बघा, हे योग्य आहे का नाही ते मला माहित नाही, पण यांची जर वेळेत डिलिव्हरी नाही झाली ना तर यांच्या जीवावर बेतू शकतं. सत्या, डिलिव्हरी करणं म्हणजे काही खायचं काम नाही. हो वाघमारे मॅडम, पण दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. मी बलमाला फोन केला होता आता. पूल पडलाय, तिकडचे डॉक्टर इकडे पण येऊ शकत नाहीत. कळत कसं नाही तुम्हाला? म्हणू का इथं डिलिव्हरी करायची का आता? अहो करावीच लागल, नाहीतर यांच्या जीवावर बेतू शकतं. हे बघ सत्या, उगाच रिस्क घ्यायला नको. उत्साहाच्या भरात काहीतरी करायच्या भानगडीत नको पडू. उत्साहाच्या भरात? अहो वाघमारे, 2 जीवांचा प्रश्न आहे, असं काय करताय तुम्ही? अरे मला कळतंय, मी पण एक बाई आहे म्हणून सांगते, रिस्क नको घेऊया. मी काय म्हणतो, ऍम्ब्युलन्स बोलवूया का? हो, त्याला वेळ लागेल भंडारी मामा. हा, मग ऍम्ब्युलन्स कशी येणार तुम्हीच सांगा ना मला. काय पुलावर उडून येणार आहे का? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण हेलिकॉप्टर बोलवलं तर? हो, गप्प बसावं पडवळ तुम्ही. मी काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. सांगा लवकर. सांगा. एक मिनिट, कुणीच कसली आयडिया द्यायची नाही आता. हो, मग काय करणार? सत्या म्हणतोय तसं हिची डिलिव्हरी इथंच होणार. मंजू अगं, कशी करणार आहे आपण इथे डिलिव्हरी? आपण या आधी असं कसलंच मिशन नाही पार पाडलंय. भारती मॅडम, पूर्वीच्या काळी हॉस्पिटल नव्हते तेव्हा मुलं जन्माला येत होती ना. रानात गोट्यात कुठेही मुलं जन्म घेत होती. हिची सुखरूप डिलिव्हरी करणं आता आपल्या हातात आहे. बाकीचं सगळं देवावर सोड. सत्या, पटकन मेडिकल मधून सगळं सामान घेऊन ये डिलिव्हरीसाठी लागणार. इंजेक्शन, सलाईन, कापूस सगळं घेऊन ये, पटकन जा. ठीक आहे. पडवळ, तुम्ही येता का म्हणते तिला? हो, येतो ना. अडल्या नडल्याला मदत करायला सदैव तत्पर असतो पडवळ. चला लवकर, चला चला. तुम्ही श्वास घ्या. श्वास घ्या तुम्ही. श्वास घ्या. थोडा वेळ सहन करा. हो, बोला, काय पटकन डिलिव्हरीचं सामान द्या. कसल्या सामानाची डिलिव्हरी हो? माझ्याकडे डिलिव्हरीच्या सामानाची काही ऑर्डर आलेली नाही. अरे खुळ्यात, तशी डिलिव्हरी नाही रे. अशा डिलिव्हरीचं सामान पाहिजे. सत्यदादा तू अरे बाईचं बाळंत पण असताना त्या डिलिव्हरीला लागणारं सगळं सामान दे पटकन. चल. कोण करते डिलिव्हरी? अहो, आता सगळं काय तुम्हाला लिहून द्यायचं काय? अहो, खूप इमर्जन्सी आहे. कुठल्याही क्षणी तिथे त्या होईल. अहो, पण कुठल्या हॉस्पिटलची ऑर्डर आहे ती लिहावं लागतं ना बिलात. अहो, डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये नाही, पोलीस स्टेशन मध्ये होणार आहे. पोलीस स्टेशन मध्ये डिलिव्हरी? कशी काय? पेशंट कैदी आहे की पोलीस? आणि कितव्या महिन्यात डिलिव्हरी होती? ए, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर देतो तुला. तू आता सामान दे आधी. जा लवकर. सत्यदादा असं कोणालाही सामान नाही देऊ शकत. कुणाला पण म्हणजे? चतर, मला ओळखलं नाहीस तू? हा, ओळखलं सत्यदादा. हे बघ भावा, आमच्याकडे ना वेळ लई कमी आहे. दुसरा कुठला पर्याय पण नाहीये. त्या ताईंची हालत ना तिकडे लई बेकार झाली आहे. तेव्हा तू पटकन सामान दे, नाहीतर तुझा कार्यक्रम फिक्स करीन.
नाही नाही, देतो सामान. 2च मिनिट द्या. दे लवकर. झाले, धन्यवाद. श्वास घ्या तुम्ही. मावशी साड्या, चादरी, कापड जे मिळते ते पटकन घेऊन या. मिळतात का बघते पटकन कुठे. ए मयुरी, इंटरनेटवर सर्च कर डिलिव्हरीची प्रोसेस काय असते ते पटकन. हो लगेच बघते. शांत व्हा, करू आपण काहीतरी. थोडा वेळ धीर धरा. शांत व्हा. खूप त्रास होते का? सावकाश सावकाश. ऐक भंडारे मामा कुठे राहिला? आत्या मावशी ऐक. भारती मॅडम, तो टेबल इकडे आणूया. या. बाजूला का आधी. होईल होईल, सगळं ठीक होईल. लक्ष्मी, आणखी थोडा वेळ. जरा धीर धर. हो मंजू मॅडम ना अगदी बरोबर डिलिव्हरी करतील तुमची. हा मॅडम, आता शिवधनुष्य उचललं तर पेलावं लागणारच ना. हळूहळू. मोठा श्वास घे. घे, मोठा श्वास घे. 1 2 3 म्हणा आणि पुश करा. हा आणि श्वास घ्या, श्वास घ्या. हा परत 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 श्वास घ्या. हा असंच असंच पुश करा. हा घे, श्वास घे. श्वास घ्या. हो तुम्ही कशाला रडताय? तुम्हाला पण कळा येत आहेत का? नाही, मग कशाला रडताय? इथे बायकोला धीर द्यायचा सोडून रडत बसलात बावळट. लक्ष्मी, काळजी करू नको, मी आहे तुझ्या सग. हा, तू आकडे मग 1 2 3 4 5 असं म्हणलंस का नाही, मग तुला काय होणार नाही. आणि आपलं बाळ आहे का नाही, त्याला पुढे ढकल. हा